गोंदियातल्या श्रीमती सोनियाबाई दुधनाथ प्राथमिक खाजगी आश्रमशाळेची ही दुरावस्था। इथल्या दृश्यांवरून विद्यार्थ्यांना कसं शिक्षण आणि सुविधा मिळत असेल याची कल्पना येते। या आश्रमशाळेत 109 विद्यार्थी आणि 105 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना ना राहण्याची सोय ना शौचालयाची। एका खोलीत 50 विद्यार्थी राहतात, त्यातही लाईट आणि पंख्याची अशी अपुरी संख्या। जिथं मुलं शिक्षण घेतात त्या खोल्यांचीही दुरावस्था झाली आहे। खिडक्यांना साध्या लोखंडी जाळ्या देखील नाहीत, त्यामुळं पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती विद्यार्थ्यांना सतावते। स्वयंपाकघराची ही अवस्था काही वेगळी नाही। या इमारतीला ठिकठिकाणी असे तडे गेलेत। शाळा प्रशासनाला मात्र त्याची काहीही चिंता नाही। तर उन्हाळ्यामध्ये ते कूलर राहतात त्याच्यामुळे काही नाही, पण ते शाळा सुरू झाल्या सुरू होतात सर, बरोबर फिटिंग होते, लाईट वगैरेची व्यवस्था केली जाते। म्हणजे तुम्ही दरवर्षी प्रत्येक क्लासरूमला वेगवेगळे फिटिंग करता? फिटिंग नाही, फिटिंग करतो सर, फिटिंग केलेली आहे, पण ते लाईट वगैरे आम्ही काढून ठेवतो सर जनरली। नाही, काही ठिकाणी तर मला बिलकुल दिसलीच नाही काही फिटिंग नावाची काही। आहेत। वातावरण राहिल्यानंतर आमचे जो वरचा जो शेड आहे कौलारू, ते आम्ही उजेडासाठी भरपूर प्रमाणामध्ये त्यातून 2-4 कवल काढून टाकतो आणि त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था ठेवतो। पावसाळ्यामध्ये थोडीशी तकलीफ जाते सर। पावसाळ्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये थोडंसं जो बाहेरचं दिसतं ना चूल, त्या ठिकाणी स्वयंपाकाची व्यवस्था केली जाते। राहण्याची ही अवस्था तर शौचालयाची अशी। छप्पर नसलेल्या शौचालयाचा विद्यार्थ्यांना नाईलाजानं वापर करावा लागतोय। न्हाणीघराची अवस्था ही अशीच। दरवर्षी आदिवासी विकास विभागाकडून सोयी सुविधांसाठी कोट्यवधींचा खर्च होतो, मात्र त्याचं काय होतं ते इथल्या दृश्यांवरून स्पष्ट दिसतंय। आता सुट्ट्याचा कालावधी असल्यामुळे ते आपल्या ते चटई आहेत त्या ठेवलेल्या आहेत, बाजूला ठेवलेल्या आहेत, त्यांची व्यवस्था पूर्ण सुरू होताच ते आपल्याला करता येईल। म्हणजेच 26 तारखेला त्यांची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल। पूर्ण खिडक्या वगैरे पॅक केल्या जातील त्या। म्हणजे कोणत्याही अशा जंगली प्राण्यांपासून किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांपासून कोणताही प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता नेहमी घेतली जाते। एकंदरीतच या आश्रमशाळेची अवस्था पाहता विद्यार्थी कसं शिक्षण घेत असतील याची कल्पना न केलेली बरी। डागडुगीच्या नावावर शाळेत सुधारणा होत असल्याचं शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे, मात्र शाळेत अजूनही सोयी सुविधांचा अभाव असल्याचं दिसत आहे। त्यामुळे 27 जूनपासून सुरू होणाऱ्या या आश्रमशाळेत वर्षभर विद्यार्थ्यांना काय सोयी सुविधा मिळेल याची कल्पना न केलेलीच बरी। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मेश्रामसह माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।